पेटता पेटता बोलली रे चिता, पेटता पेटता बोलली रे चिता, जा बोलालो आता संपली रे कथा, संपली। हा कार्यक्रम या ठिकाणी ऐकला त्यासाठी आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आजचा हा शेवटचा प्रयोग या ठिकाणी संपलेला आहे। आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे रेकॉर्ड या ठिकाणी होणार आहे। आपण सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि लाख लाख आभार। भीम शाहीर आयुष्यमान शरद भालेराव यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे। त्याचे आपण तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत। मी सावली भीमाची हे 1 तास 20 मिनिटाचं नाटक, एक पात्री नाटक, विविध पात्रांचा समुच्चय असलेलं नाटक सकाळी काल 9 वाजेपासून तर आज 26 जानेवारी 9:15 पर्यंत अव्याहतपणे सातत्याने शरदनी ते प्रयोग आपल्या समोर प्रस्तुत केलेले आहेत आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड होण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी हे पदार्पण केलेलं आहे। आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज आपल्या या शेवटच्या प्रयोगाच्या वेळेला आदरणीय आमदार राजूमामा भोळे यांनी शरदचं अभिष्ट चिंतन करावं, स्वागत करावं। आदरणीय दिग्दर्शक चिंतामण पाटील आहे, ते 84 पासून वेगवेगळे अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना, नाटक करत असताना प्रॉम्प्टिंगचं काम त्यावेळेला होतं। आता शरदला कुठल्याही प्रॉम्प्टरची गरज नव्हती। अतिशय अस्खलित भाषेमध्ये आणि दुर्दम्य इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा आणि तेवढंच जबरदस्त पाठांतर पहिल्या नाट्यप्रयोगापासून तर आता शेवटच्या नाट्यप्रयोगापर्यंत शरदनी ते आपल्याला दाखवलेलं आहे। चिंतामण पाटील या नाटकाचे दिग्दर्शक, मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी राजूमामा भोळेंचं स्वागत करावं। आपण नाटकं पाहिलेली आहे। नाटक म्हटलं की पाठीमागे एक पडदा असतो, त्या पाठीमागे एक प्रॉम्प्टर असतो आणि तो स्पीच टच देत असतो। शरदचं अफलातून अशा प्रकारचं पाठांतर प्रसंगानुरूप ते या ठिकाणी सादर केलेला आहे। तो स्टेजवरती रडायचा आणि बाया बापड्या आणि पुरुष मंडळींच्या डोळ्यातनं अश्रू ओघळत होते। हे आम्ही अनेक प्रयोगांमधनं पाहिलेलं आहे आणि आज आपण शेवटचा प्रयोग पाहत असताना तुम्हाला त्याचं प्रत्यंतर आलेलं आहे। मी या निमित्ताने आदरणीय राजूमामा भोळेंना विनंती करेन की त्यांनी आयुष्यमान शरद भालेराव यांना शुभेच्छा तर देणारच आहात, पण हौसला अफजाईसाठी आपलं मनोगत या ठिकाणी राजूमामांनी व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो। महामानव भारतरत्न बाबासाहेबांना अभिवादन करून आज खरं 26 जानेवारी स्वातंत्र्य दिवस पण आहे। या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आदरणीय शरदजी भालेराव, आदरणीय सोनूसाहेब चिंतामणजी असतील, राजू गोवे सर, सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले सर्व थोर व्यक्तिमत्व असलेले बंधू भगिनी मित्रांनो, मला वाटतं एक चांगलं रेकॉर्ड आदरणीय शरदजी भालेरावने केलेलं आहे। त्यांना शुभेच्छा देताना एक समाजाची जाणीव म्हणून मी सावली भीमाची आणि हे एक संदेशसुद्धा समाजात दिलेला आहे। समाजात काम करत असताना बऱ्याच वेळेला असं जाणवतं, आम्ही सोनू सर, गणेश मंडळाला असतील, आंबेडकर जयंतीला असतील, आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना लोकांनी म्हणजे महामानव बाबासाहेबांच्या एका पुस्तकात असलं की पानपोळ्या तर केल्या लोकांनी, उघड्या केल्या, पण पाणी स्वतः पिलं नाही, त्यांनी बिस्तरीची व्यवस्था करून टाकली स्वतःसाठी। मला वाटतं समाजात अजूनसुद्धा जी दुफळे आहे आणि आज मी सावली भीमाचे म्हणत असताना माता रमाईचं जे योगदान असेल, जसं त्यांनी भीमरायाच्या सावली म्हणून योगदान दिलं, मला वाटतं तसं आम्ही तुम्हीसुद्धा समाजात, आम्ही तर त्यांचे इतकं करू शकणार नाही, पण त्यांचे विचार जे महामानव भारतरत्न बाबासाहेबांचे विचार हे मला वाटतं समाजापर्यंत नेण्याचा आपल्याला सर्वांना प्रयत्न करावा लागेल।
कारण आज बघत असाल तर बऱ्याच ठिकाणी अजून आमच्या अंत्योदय म्हणजे समाजाला शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे. बरेच असे बांधव असतील की त्यांना रोजगार असेल, स्वतःचं घर नसेल, धान्य मिळत नसेल, शिक्षण मिळत नसेल. या सर्वांसाठी मला वाटतं समाजात आम्हाला सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे. आज या निमित्ताने मला वाटतं आमचे मित्र शरदरावजी भालरावांनी एक चांगला संदेश दिलेला आहे. त्यांचं व्लॉग रेकॉर्ड झालेलं आहे. या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांच्या विचारातून आपलं जळगाव शहराचं जिल्ह्याचं नावसुद्धा त्या रेकॉर्डवरती जाणार आहे. म्हणून मला वाटतं जळगावकर सुद्धा आपले ऋणी राहतील. नक्कीच आज शरदरावांनी जो प्रयत्न केलेला आहे तर मला वाटतं आपण सुद्धा समाजात जे काही योगदान असेल ते आपल्या समाजासाठी, राष्ट्रासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आम्ही समाजात मंथन करत असताना आमच्या तोडून सहज निघणारे चांगले लोक भेटत नाही. अरे मला वाटतं मी असं म्हणेल, विनंती करेल की आपणच चांगली होऊया की लोक आपल्याला शोधत निघतील. व्हेरी गुड. त्या निमित्ताने पुन्हा भालराव साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक चांगला संदेश म्हणजे सामाजिकमध्ये ते ॲक्टिव्ह ॲग्रेसिव्ह राहिलेले. आमचे राजू भालरावची आठवण सतत येते आम्हाला. सतत ते त्यांच्याच पावलावर पाऊल घेऊन सुद्धा मला वाटतं बंधू चालत आहे. आणि या निमित्ताने आपण समाजाचं देणं लागतं म्हणून एक चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे. एक पात्री नाटक खूप कठीण असतं, कदाचित ऐकणं सोपं आहे, पण त्याच एका पात्रामध्ये सर्व करणं तसं समाजाचा सोनवणे साहेब सर्वात हा एक म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल की इतकी चांगली कला असते पण लोक सहज कोणी मित्रांनी जर चुकीचं प्रकारे माझ्याशी नाटक करतो का, म्हणजे हा एक शब्दप्रयोग जो होतो हा चुकीचा प्रयोग समाजात होताना दिसतोय. पण मला वाटतं एक पात्री नाटकातून एक चांगला संदेश की एक माणूस काय काय करू शकतो हा संदेश दिला. सोनवणे म्हणजे डोळ्यात पाणी येणारं असं एक पात्री नाटक त्यांनी केलेलं आहे. आणि या माध्यमातून आपण ऐकल्याने आपल्या डोळ्यात पाणी येतं. तर त्यावेळेच्या लोकांनी किती यातना केल्या असतील. आज जे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्यामागे खूप मोठं बलिदान, खूप त्याग राहिलेला आहे त्या लोकांचा. आणि त्यांच्या इतकं कधी पण त्याच्या नखाच्या पाय इतकं का होईना मला वाटतं आपण आपल्या राष्ट्रासाठी, समाजासाठी योगदान देऊया. या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो. पुन्हा भालराव साहेबांनाही शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आले त्यांचं आभार व्यक्त करतो भालेराव प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं. आणि त्यांचंच नाही तर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून आभार मानतो. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा आभार म्हणजे नूतन मराठा महाविद्यालयाचं. खिशात पैसे नव्हते, हॉल परवडणार नव्हता म्हणून मी एक शब्द टाकून पाहिला, पण ही खरंच हे कॉलेज गरिबांचं मायबाप आहे, कलाकारांचं मायबाप आहे. आणि अशा मायबापाच्या चरणी आजचं हे रेकॉर्ड मी त्यांना अर्पण करीत आहे. धन्यवाद.